नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद. निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार. राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या नावाची राज्यपालांकडून घोषणा. महायुतीतील तिन्ही पक्षांचे 7 आमदार. निरपराध सामाजिक राजकीय नेत्याची हत्या होणं दुर्दैवी. मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येवर दिली प्रतिक्रिया. आणि हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन. दीर्घ आजाराने वयाच्या 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी आज पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार असून आचारसंहितेची सुद्धा या पत्रकार परिषदेद्वारे घोषणा करण्यात येणार आहे. दुपारी 3:30 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांची घोषणा राज्यपालांकडून करण्यात आली आहे. यामध्ये भाजपाच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंग महाराज राठोड, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवाडी, तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या झाल्याने विरोधकांकडून सरकारवर चौफेर टीका होत आहे. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अशा घटना घडल्यावर टीका करणं हे विरोधकांचं काम आहे. मात्र निरपराध सामाजिक आणि राजकीय नेत्याची हत्या होणं हे दुर्दैवी घटना असल्याचं मुश्रीफांनी म्हटलंय. दरम्यान अशा मनोवृत्तीच्या संघटना काम करणार असतील तर याकडे पोलिसांनी वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे, असं मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय. कसं बघताय कोणाचं याकडे, कारण विरोधक कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला हे फार दुर्दैवी घटना आहे. वास्तविक ज्या संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली आहे असे बाबा सिद्दीकांचा त्या घटनेशी काही संबंध नाही. एक निरपराध, एक सामाजिक आणि राजकीय नेत्याची हत्या ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता त्या प्रश्नाचं निराकरण लवकरात लवकर पोलीस करण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतंय. पण राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेत, कारण वाय दर्जाची सुरक्षा भेटून अशा पद्धतीनं हत्या होते, विरोधक कुठतरी लक्ष करतायत सध्या. नाही, विरोधकांचे कामच आहे. ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे, ढासळलेली आहे, अशा टीका करणे त्यांचं काम आहे. तुझी घटना बघता हे दुर्दैवी आहे. परंतु मला एक सांगा, अचानकपणानं कोणीतरी माणूस बंदूक काढतो, रिव्हॉल्वर काढतो आणि गोळी झाडतो, असे काही 24 तास आपलं काय लक्ष असत नाही. पोलिसांचं लक्ष असलं पाहिजे, कायदा सुव्यवस्थेचा धाक असला पाहिजे, खरं आहे. परंतु अशा मनोवृत्तीचे आणि अशा पद्धतीचे जर संघटनात काम करणार असतील तर याला एक वेगळ्या पद्धतीनं पोलिसांनी सुद्धा बघितलं पाहिजे. यामध्ये एक संदेश असा देण्यात आलेला आहे की सलमान खानचा जो दोस्त तो आमचा दुश्मन. त्यामुळे अनेक राजकीय व्यक्ती, अनेक बॉलिवूडचे मित्र असतात, कार्यक्रमाला जात असतात. त्यातून इतर कोणी टार्गेट होऊ यासाठी राज्य शासन, यासाठी तात्काळ राज्य शासनाने जेवढे सलमान खानशी संबंधित लोक असतील त्यांना सुरक्षा वाढवली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि ह्या पद्धतीनं अशा रीतीनं जर दिवसाढोळ्या होत असेल तर ही गोष्ट बरोबर नाही, हे खरं आहे. आपण खूप लाईटली सकाळी घेतलं, मात्र आपण देखील विदाऊट पोलीस, विदाऊट ताफा या ठिकाणी हजर झालात. आपले ड्रायव्हर आले नसल्यामुळे, पोलिसांनी नसल्यामुळे तुम्ही खूप लाईटली घेतलं, पण ही लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाही. काय झालं की छत्रपती शाहू महाराजांना वंदे मातरम ट्रेननं पुण्याला जायचं होतं आणि तिथून त्यांना दिल्लीला जायचं होतं. त्यांनी सांगितलं की आपल्याला सकाळी 6:30ला, 6:45ला आपण कार्यक्रम सुरू करू. आणि मग एवढ्या लवकर तयार होऊन हे सगळे येणं हे शक्य झालं नाही. मला तर वेळेवर आलं पाहिजे होतं. शेवटी आता आचारसंहितेनं तर हे कुठं राहणार आहे. शेवटी आपले काळजी आपल्यालाच करावी लागणार आहे. धन्यवाद. मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात नाव गाजवलेले हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं काल दीर्घ आजारपणामुळे 57व्या वर्षी निधन झालंय. नाटक, मालिका, सिनेमे अशा सर्वच माध्यमात अतुल परचुरेंनी विविध भूमिका साकारल्या होत्या. बालकलाकार म्हणून अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केलेल्या परचुरेंनी पुढे अनेक मालिका, सिनेमे ते थेट कपिल शर्मा शो पर्यंत उत्कृष्ट भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय.
त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात आता हळहळ व्यक्त होते. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार माधुरी मिसाळ या सलग 3 वेळा निवडून आल्या असून यंदा त्यांना भाजपाचेच माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले यांनी आव्हान दिलंय. गेल्या काही महिन्यांपासून भीमाले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तिकीट मिळवणार असा अंदाज आहे. त्यामुळे आमदार मिसाळ यांची धाकधूक वाढली असून विकास कामाच्या अनुषंगाने त्यांनी काल पत्रकार परिषद घेत पक्ष ठरवेल ती भूमिका मला मान्य असल्याची भूमिका आता स्पष्ट केली. नाही, पक्षांतर्गत विरोध नाही. प्रत्येकाला आमदारकी मागण्याचा हक्क आहे. त्यामुळे ते आमदारकी मागतात म्हणजे ते मला विरोध करतात असं काही नाहीये. ज्यावेळेस पक्ष ठरवेल कुणाला द्यायचं त्यावेळेस ते देतील आणि त्यानंतर निवडणूक छान पार पडेल. आता त्यांनी ग्राउंड काय केलंय मला माहिती नाही ऍक्च्युली, कारण त्यांच्या ग्राउंडवर मी अजून गेली नाहीये. मी त्यांच्या कार्यक्रमांना जात नाही किंवा ते तुमच्या कार्यक्रमांना येत नाही, या सगळ्यामुळे पक्षाला फटका बसणार नाही का विधानसभेमध्ये? ऍक्च्युली त्यांनी मला बोलवलं तर मी 100% जाईल त्यांच्या कार्यक्रमाला. मी कधीच असं केलं नाही. म्हणजे इव्हन मी दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्याही जाते कार्यक्रमाला तर आपल्या पक्षातल्या का नाही जाणार? 100% जाईल. त्यांनी मला बोलवलं नाहीये आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मी त्यांना बोलवलेलं आहे पण ते आले नाहीयेत. हो, पर्वती म्हणजे जाऊ कुठे तेच मला मी विचारलं ना. मी जाऊ कुठे पर्वती सोडून? मला असं वाटतं की मी आता जवळजवळ 17-18 वर्ष राजकारणात आहे. कधीही माझ्याकडे जातीनिहाय राजकारण झालं नाही. मला माझ्या दृष्टीने सगळे सेम आहेत. माझ्या दृष्टीने त्या लोकांशी माझे संबंध हे जाती पलीकडचे सगळ्यांशी आहेत. त्यामुळे मला नाही वाटत माझ्याकडे जातपातचं राजकारण. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील प्रस्तावित जंक्शन MIDC साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील 131 हेक्टर जमीन हस्तांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. महाविकास आघाडीच्या जागा फायनल झाल्या असतील तर त्यांनी अजून जाहीर का केल्या नाहीत असा प्रश्न विचारत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी आघाडीवर निशाणा साधलाय. आमच्या लोकप्रिय योजनांवर टीका करणे, टोमणे मारणे, नेत्यांवर बोलणे याशिवाय आघाडीला आता काही काम नसल्याची टीका शिरसाटांनी केली. काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की आमची युती झालेली आहे, 205 जागेची बोलणी झालेली आहे, काही जागाची घोषणा करणार आहोत, परंतु ते न करता
काय कोणती तरी पुस्तिका काढून ते सर्वांसमोर दाखवण्याचा कार्यक्रम केला आणि ठरल्याप्रमाणे टोमणे मारणे किंवा महायुतीवर टीका करणे एवढा राष्ट्रीय कार्यक्रम काल त्या पत्रकार परिषदेमध्ये झाला. त्याचा अर्थ असा आहे की यांची युती होण्याची किंवा शक्यता जी आहे ती कमी होत चाललेली. पत्रकार परिषद घेतली म्हणून आपल्याला बसावं लागेल ही काँग्रेस नेत्याच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसून आलेली होती. आणि म्हणून काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिंदे साहेबावर असेल, त्यांनी घेतलेल्या योजनेवर असेल, टीका करण्याशिवाय काही केलं नाही. काही लोकांना जे काही आम्ही योजना केलेल्या आहेत सर्वसामान्य जनतेला त्या भावलेल्या आहेत आणि त्याच्यावर कामसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे. जनता खुश कशी हाच मुळामध्ये प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलं होतं. काय उत्तर द्यावं, काय बोलावं, काय मुद्दे घेऊन जावं. धुळे बस स्थानकाची दुरुस्ती आणि काँक्रिटीकरणावरून आमदार फारुख शहा आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई आता बघायला मिळते. काल बस स्थानकाच्या कामाचा शुभारंभ शिवसेना आणि MIM या दोघांच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी मनोज मोरे आणि फारुख शहा या दोघांनीही आपण या कामासाठी निधी मंजूर करून आणला असल्याचा दावा केलाय. एकीकडे आमदार फारुख शहा यांनी बस स्थानक दुरुस्तीसाठी मंत्री उदय सामंत यांच्याकडून निधी मंजूर झाला असल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे शिवसेनेचे मनोज मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचा दावा केलाय. या श्रेयवादात धुळे स्थानकाचे काम थांबू नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. अनेक महाभागांनी माझ्या कामाचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला होता, पण ते सुद्धा तोंडघशी पडलेले होते. आणि हा जे काम आहे मी मंजूर करून घेतलेला आहे, मी मंजूर करून आणलेला आहे. तसं आशयाचे पत्र सुद्धा नामदार उदय सामंत साहेबांनी मला दिलेले आहे. आज धुळे बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणाचा उद्घाटनाचा घोळ अपघाताने निवडून आलेले धुळ्याचे आमदार फारुख शहा यांनी केला होता. खरं तर या सर्व कामाचा पाठपुरावा शिवसेनेच्या वतीने झालेला आहे. त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. धुळे बस स्थानकाचं नूतनीकरण करावं यासाठी 20 कोटी रुपयाची मागणी आम्ही महाराष्ट्राचे संवेदनशील व लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली होती. ती मागणी पाठपुरावा सतत चालू असताना, ते प्रकरण कार्यान्वित होत असताना तात्काळ दुरुस्तीसाठी 4 कोटी रुपयाचा निधी धुळे बस स्थानकासाठी देण्याची घोषणा शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत यांनी केली. त्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला. मनोज मोरे जिल्हा प्रमुख यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही 4 कोटी रुपये तात्काळ दुरुस्तीसाठी मंजूर करत आहोत अशी घोषणा उदय सामंत साहेबांनी आमच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केली. परंतु आज कुठलंही आमंत्रण नसताना, कोणाच्याही लग्नामध्ये विनापत्रिकेचं जाण्याची हौस असलेल्या आमदाराने आज या कार्यक्रमाचा घोळ घालून सगळे धुळे जिल्ह्यात जे काही, धुळे शहरात जे काही कामं होत आहेत. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. अहमदनगर जिल्ह्यातील जय शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शेवगाव येथील कार्यालयात बैठक पार पडली.
बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष नवनाथ इसारवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली असून जय शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभेत जो पक्ष सन्मानाची वागणूक देईल त्या पक्षाच्या मागे आम्ही उभे राहू अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. नमस्कार, मी नवनाथ इसारवाडे, जय शिवसंग्राम पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष. अहमदनगर जिल्ह्यामध्येच नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आज आम्ही शेवगावमध्ये पत्रकार परिषद घेतली व आमचे सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते शेवगाव येथे संपर्क कार्यालयामध्ये आले असता आम्ही आज आमची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये आमचा एक मताने जिल्ह्याचा ठराव झाला. जो उमेदवार असेल जिल्ह्यामधला आणि जो उमेदवार आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला मान सन्मानाने वागणूक देईल, ज्यांनी वागणूक आम्हाला मान सन्मानाने दिली आम्ही त्याचं आमचे सर्व कार्यकर्ते काम करेल. आणि जर आमच्या कार्यकर्त्याला जर कोणी मान सन्मानाने जर वागणूक दिली नाही तर आम्ही त्याचं काही काम करणार नाही. आता आमच्या असे शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती झाली काही एका कामाचे 10 उद्घाटन झाले. आमच्या चिद जायकवाडी धरण आहे, धरण उशाला आणि पाणी घासाला झालेलं आहे. तर आमचे काही नेते मंडळी तालुक्यातले आजी माजी आमदार असतील त्यांनी उद्घाटन करण्याचा असा एक सपाटाच लावला. आमच्या तालुक्याच्या काही कार्यकर्त्याचे मला फोन आले, त्यांचे फोन आलेले असताना त्यांनी मला सांगितलं का म्हणे आता जे कार्यकर्ते येतात आणि जे आजी माजी आमदार येतात त्यांच्या गोणीमध्ये एक गोणी भरून नारळच असते. तर ते नारळ असताना आता काय नारळाची किंमत झालेली आहे 10 रुपये. त्याच्यामुळे ते जोवर आमदार होते, हे आजी माजी आमदार होते, तोपर्यंत त्यांनी काय असं गावगाव जर एवढे फिरले असते, आता जसे फिरतात तसे जर फिरले असते तर त्यांना परत आता मतदान मागायची गरजच नव्हती ना. मग आता त्यांनी परिस्थिती अशी धरली का जायचं का एखादा रस्ता नाही तर लगेच त्या रस्त्याचं भूमिपूजन, लगेच बोर्ड लावायचं का लगेच त्याचं भूमिपूजन करायचं. छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ येथील पाझर तलाव काल अचानकपणे दुपारी फुटल्यामुळे शेकडो नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. आडूळ गावात तलावाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालंय. यंदाच्या पावसाने तलाव तुडुंब भरलेला होता आणि याच पाण्यावरती आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जाते. मात्र आता तलाव फुटल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाने तुफान बॅटिंग केल्याने हतनूर, गिरणा आणि वाघूरसह सर्वच मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिणामी या सर्व प्रकल्पांमधून विसर्ग केला जात असल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अमरावतीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या पथकाने शहरातील संत गाडगेबाबा रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची शिफारस केली असून सध्या हा दवाखाना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पथकाने रुग्णालयाला भेट देऊन तपासणी केली असता या ठिकाणी कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता. पॅरामेडिकल कोर्स केलेल्या एका सहाय्यकाने आलेल्या रुग्णास 150 रुपये फी घेऊन तपासले. तसेच रुग्णाला डोळ्याचा चष्मा नंबर आणि आय ड्रॉप लिहून दिला. या कारणांमुळे तसेच वैद्यकीय सेवा कायद्याच्या उल्लंघनामुळे हे रुग्णालय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.